गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहर हे महत्त्वाचे शहरांपैकी एक। या ठिकाणी नगर परिषद असून शहरातील मुख्य बस स्थानक हा शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर लांब आणि त्या ठिकाणी रहदारीचे प्रमाण फार कमी। यामुळे नागरिकांनी या बसस्थानकाकडे पाठ फिरवली आहे। आमगाव येथे मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात। अनेक विद्यार्थी, महिला, नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त जाणे असल्यामुळे या सर्वांना सोयीस्कर असे गोंदिया रोड परिसर पडतो। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिक, महिला या परिसरात बस ऑटोने जाण्यासाठी येत असतात। मात्र येथे बस निवारा किंवा कोणतीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर, प्रवासी, महिला आणि नागरिकांना मोठ्या असुविधांचा सामना करावा लागतो। आणि आता पावसाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी परिसरातील दुकानाचा आसरा घ्यावा लागतो। गोंदिया रोड परिसरामध्ये प्रवासी वाहन थांबत नसल्याने या परिसराच्या नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात। या परिसरात प्रवासी निवारा नसल्यामुळे मोठा मनस्ताप विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना सहन करावा लागतो। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आल्यावर अनेक विद्यार्थी हे परिसरातील दुकानाचा आसरा घेऊन राहतात। महिलांना कोणतीही सुविधा आणि या परिसरात मिळत नसल्याने महिलांची सुद्धा मोठी तारांबळ उडते। त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिलांनी सुद्धा प्रवासी निवारासह या ठिकाणी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी केली जाते। या परिसरात प्रवासी निवारा उभारण्यासाठी अनेक लोकांनी नगर परिषद, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधला, परंतु अद्यापही प्रवास निवारा मिळाला नाही। आमगाव विधानसभेचे गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेवराव किरसान यांनी लवकरच याबाबत उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे। मात्र या ठिकाणी सर्व सुविधायुक्त प्रवासी निवारा तयार व्हावा अशी मागणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह जनतेतून होत आहे, हे मात्र निश्चित। आमगावमध्ये मुख्य बस स्टँड जो आहे तो एकदम शेवटी आहे, गावाच्या बाहेर आहे। त्याच्यामुळे शहरामध्ये एक बस थांबा असतो प्रत्येक ठिकाणी, अशी सोय असते। गोंदियाला पण तशी सोय आहे जयस्तंभ चौकाजवळ। या ठिकाणी सुद्धा परमानंट तशा प्रकारचे थांब्याची सोय पुढच्या काळामध्ये आम्ही करून देण्याचा प्रयत्न करू। मी ते जे काही परिवहनचे आहे, राज्य परिवहन विभागाचे लोक आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून तशा प्रकारचा बस थांबा या शहरामध्ये करून घेण्याचं काम करणार। मैं कावराबांध तरफ से आती हूँ, सालिकसा तरफ से। हमें यहाँ बस लेट आने की वजह से बहुत परेशानी होती है और यहाँ बस स्टॉप की सुविधा नहीं है, तो हमें धूप में खड़े रहना पड़ता है और कोई दुकान के सामने, कभी किसी गली पे खड़े रहना पड़ता है। बैठने की व्यवस्था नहीं है, तो इससे हमें बहुत परेशानी होती है। तो मेरा शासन से यही विनंती है कि यहाँ बस स्टॉप की सुविधा करें। आमची शाळा 2:25 वाजे सुटत असते आणि आम्ही या गोंदिया रोडवाल्या बस स्टॉपवर येऊन उभे राहतो। पण पावसाळा आल्यावर इथं जागा नाही आहे उभं राहण्यासाठी। आम्हाला पावसाळ्यात एखाद्या दुकानाचा किंवा एखाद्या जागेच्या छोट्याशा जागेचा आसरा घ्यावा लागतो। पण तरीसुद्धा इथं बस स्टॉप नाही आहे, आम्हाला उभं राहण्यासाठी जागा नाही आहे। तरी आमची विनंती आहे की इथं बस स्टॉप सुरू करण्यात यावा। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।